नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 1च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं. इशरत जहां एन्काउंटर प्रकरणामध्ये शेवटच्या 3 आरोपींना विशेष सीबीआय कोर्टानं आरोप मुक्त केलंय. हे तिघेही पोलीस अधिकारी आहेत. या निर्णयामुळे आयजी जीएल सिंघल, एसपी तरुण बारोट आणि कमांडो अनाजू चौधरी यांना मोठा दिलासा मिळालाय. अन्य 4 आरोपींना याआधीच आरोप मुक्त करण्यात आलं होतं, त्यामुळे हा खटला आता संपल्यातच जमाय. केवळ सीबीआयनं आरोपमुक्त करण्याला विरोध केला तरच खटला पुढे चालेल, पण अन्य 4 आरोपींना आरोपमुक्त केलं तेव्हा सीबीआयनं विरोध केलेला नव्हता. इशरत जहां आणि अन्य 4 जण ज्यांना ठार मारलं गेलं हे दहशतवादी नव्हते असं सिद्ध करणारा कोणताही पुरावा प्रथमदर्शनी दिसत नाही, असं निरीक्षण विशेष सीबीआय न्यायाधीश VR रावल यांनी नोंदवलं. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत नवी दिल्लीहून फोन लाईनवरती. प्रशांत, इशरत जहां प्रकरणामध्ये आज 3 आरोपी होते, ज्यामध्ये 2 अधिकारी होते, एक कमांडो होतो. या तिघांनाही आज सीबीआय कोर्टाने आरोप मुक्त केले आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये आयजी जीएल सिंघल, पोलीस अधीक्षक तरुण बरोट आणि कमांडो अनाजू चौधरी यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तिघांवरती जे सर्व आरोप काढून टाकण्यात आले आहे यांनी असा प्रकारचा निर्णय दिला आहे. यापूर्वी आपल्याला माहित असेल की वरिष्ठ अधिकारी माजी डीजीपी पी पांडे आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोप मुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या सगळ्यांना आरोप मुक्त करण्यात आला, त्यावेळी या तिन्ही अधिकाऱ्यांना का आरोप मुक्त करण्यात आला नाही असा देखील सवाल कोर्टाने केला. आणि सोबतच या तिन्ही अधिकाऱ्यांच्या वतीने जो अर्ज करण्यात आला आहे त्या अर्जाला मान्यता दिली आणि त्यांना आरोप मुक्त केलं. आणि कोर्टाने या प्रकारचे स्पष्ट ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे की गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ही चकमक आहे, ही बनावट म्हणता येणार नाही, या चकमकीला बनावट म्हणता येणार नाही. आणि त्यामुळेच या सर्व अधिकाऱ्यांना आता आरोपमुक्त करण्यात आले आहे. यामधील सर्व इशरत जहां प्रकरणातील जे सर्व आरोपी होते त्या सगळ्यांना आता या प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात आले. सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. ख्यातनाम वकील मुकुल रोहतगी सिंग यांची बाजू मांडतायत. सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर मोहन डेलकर प्रकरणामध्ये देशमुख हस्तक्षेप करत होते असं सिंग यांचे वकील विक्रम ननकानी कोर्टात म्हणाले. परमबीर सिंह आधी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते, पण सुप्रीम कोर्टानं त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितलं आणि सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. तसंच या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केली. पोलीस आयुक्त पदावरून केलेली माझी बदली ही बेकायदेशीर होती असाही दावा परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत केलाय. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. विवेक, हायकोर्टामध्ये अजूनही युक्तिवाद सुरू आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे. आपल्याला माहिती, त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र काही दिवसांपूर्वी लिहिलेलं होतं आणि त्यात गृहमंत्री अनिल देशमुख हे कशा पद्धतीने API सचिन वाझेला 100 कोटी प्रति महिना आणायला सांगत होते असा आरोप त्यांनी या पत्रामध्ये केला होता आणि त्या संदर्भातलीच ही जनहित याचिका केलेली आहे. पण मुळात राज्य सरकारचा आक्षेप यात जनहित आहे का यावरच आहे. राज्य सरकारचं म्हणणं आहे की यांचा वैयक्तिक ग्रीव्हन्स आहे परमबीर सिंग यांचा, यात जनहिताची कुठलीही गोष्ट नाही आहे. त्यामुळे ही PIL असू नये. गृहमंत्र्यांवरचं जे संशयाचं धुकं आहे ते दूर करण्याला आम्ही उत्सुक आहोत असं देखील राज्य सरकारनं म्हटलेलं आहे. यावर तिथं जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती त्यावेळेस दीपंकर दत्ता जे मुख्य न्यायमूर्ती आहेत मुंबई हायकोर्टाचे, त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यांनी विचारलं की या प्रकरणात तुम्ही FIR का बरे दाखल केलेलं नाही आहे. त्यासोबतच तुम्ही जे म्हणता ते तुमच्या समोर अशा पद्धतीची मागणी गृहमंत्र्यांनी केली होती का, की हे फक्त ऐकीव तुमची माहिती आहे अशी देखील त्यांनी विचारणा केलेली आहे. मुळात FIR या संदर्भात का दाखल करण्यात आलेली नाही अशी देखील विचारणा त्यांनी परमबीर सिंग यांना केली. त्यास अशा प्रकरणांमध्ये पूर्वी एक ललिता कुमार यांची केस होती, त्याचा दाखला देत परमबीर सिंग यांच्यातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला होता की मला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही या संदर्भात CBI चौकशीचा आदेश द्यावा अशी मागणी त्यांनी या याचिकेत केलेली आहे. ललिता कुमार या खटल्याचा त्यांनी संदर्भ त्यात दिलेला आहे. कोर्ट तो सगळा काय संदर्भ आहे, त्यात काय परिस्थिती होती आणि या याचिकेमध्ये ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात विचार करत आहे.
मात्र राज्य सरकारनं मात्र ही जनहिताची कुठलीही बाब नाही आहे, हे त्यांचं वैयक्तिक ग्रीव्हन्स आहे असं म्हटलेलं आहे. परमवीर सिंग यांचा युक्तिवाद मात्र असा आहे की आपली बदली झाली हा काही विषय या याचिकेतला नाही आहे. मुळात ज्या पद्धतीने पैसे आणण्याचे आदेश गृहमंत्री देतात तो विषय गंभीर आहे आणि त्या विषयाची CBI चौकशी केली गेली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, असं परमवीर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे. कोर्ट या सगळ्या संदर्भात जे एक जजमेंट आहे ललिता कुमारीचं, ज्याच्यामध्ये FIR नसताना देखील CBI इन्क्वायरी करण्यात आली होती, त्याचा अभ्यास करत आहे आणि त्याच्यानंतर कोर्ट आपला या संदर्भातला ही पिटिशन मुळात PIL म्हणून ठेवता येणार आहे की नाही याचा निर्णय दिला आणि त्याच्यानंतर त्याच्या आर्ग्युमेंट सुरू होतील. पण आता राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की याच्यात जनहिताचा कुठलाही मुद्दा नाही आहे, वैयक्तिक मुद्दा परमवीर सिंग आणतात. तर ही गोष्ट नेमकं कोर्ट कसं बघतं आणि त्यावर नेमकी आपली काय भूमिका मांडताय हे पाहावं लागेल. बरोबर. मात्र राज्याच्या गृहमंत्र्यांची CBI चौकशी व्हावी अशी देखील या याचिकेमध्ये त्यांनी मागणी केलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात काय सांगाल? त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये देखील हीच याचिका होती की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये रेस्टॉरंट बार मालक यांच्याकडून आणण्याचं सांगितलं होतं, असा आरोप त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देखील केला होता आणि त्यांच्या याचिकेत देखील याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही CBIच्या मार्फत केली जावी अशी देखील त्यांची मागणी आहे. त्यांचं म्हणणं जर CBIने या गोष्टीचा तपास केला तर त्यातून अनेक काही गोष्टी सापडू शकतील, काही पुरावे देखील माझ्याकडे तसा देखील दावा त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केला होता. ती त्यांची मुख्य मागणी आहे की ह्या सगळ्या प्रकरणाची पैशाचा जो अँगल आहे त्याची सगळी चौकशी CBIच्या मार्फत करावी अशी मुख्य मागणी परमवीर सिंग यांची या याचिकेत आहे. विवेक, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवरती सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ख्यातनाम वकील मुकुल रोहतगी हे परमबीर सिंह यांची बाजू मांडतायत. परमबीर सिंह यांनी याचिका करून आपले सगळे मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केलेत आणि सिंग यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत असा युक्तिवाद सरकारच्या वकिलांकडून हायकोर्टामध्ये केला जातोय. मोहन डेलकर प्रकरणामध्ये सुद्धा देशमुख हस्तक्षेप करत होते असं परमबीर सिंह यांचं म्हणणं आहे. त्यांचे वकील विक्रम ननकानी कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडते असं त्यांच्याकडून मिळालेली माहिती. तर परमबीर सिंह आधीच सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते, पण सुप्रीम कोर्टानं त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितलं आणि आता हायकोर्टामध्ये या याचिकेवरती सुनावणी सुरू आहे. परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत, तसंच या आरोपांची CBI चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे. तर त्यांची पोलीस आयुक्त पदावरून बदली सुद्धा करण्यात आली, तर माझी ही बदली बेकायदेशीर होती असा देखील दावा परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेमध्ये केलाय. याच याचिकेवरती सध्या दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे. हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे. सरकारी वकिलांचं म्हणणं आहे परमबीर सिंह यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, बिनबुडाचे आरोप आहेत अशी बाजू सरकारी वकिलांकडून मांडली जाते. परमबीर सिंह यांच्या वकिलांकडून त्यांची बाजू मांडली जाते. अनिल देशमुख यांची CBI चौकशी व्हावी अशी मागणी आपल्या याचिकेमध्ये परमबीर सिंह यांनी केलीच आहे. मुकुल रोहतगी हे परमबीर सिंह यांची बाजू मांडतायत मुंबई हायकोर्टामध्ये. सध्या परमबीर सिंह यांच्या याचिकेवरती सुनावणी सुरू आहे. आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होत आहे. हे स्मारक नेमकं कसं असेल याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे आणि त्याचीच ही आपण दृश्य पाहतोय. न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट, कारण बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्मारक नेमकं कसं असेल या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत. उदय, काय माहिती मिळते आपल्याला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं आज भूमिपूजन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. राज्यातल्या सर्वच शिवसैनिकांना उत्सुकता आहे की हे नेमकं राष्ट्रीय स्मारक कसं असणार, आतमधून ते कसं दिसेल, आतमध्ये गेल्यानंतर काय काय पाहायला मिळेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवू की नेमकी या स्मारकाची पहिली झलक नेमकी कशी असणार आहे. आपण इथे थेट पाहू शकतो की हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पहिली झलक आहे. आपण समोर जे होर्डिंग बघतो आहे
तिथे आपण थेट पाहू शकतो की जुना महापौर बंगला आहे, ती हेरिटेज वास्तू आहे, ती तशीच्या तशी उभी आहे, मात्र तिचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो सुशोभित करण्यात आलेला आहे। काही जागांची अदलाबदल करण्यात आलेली आहे, म्हणजे इथे जे रचना जी आहे ती बदलण्यात आलेली आहे। आपण इकडे दुसरीकडे पाहू शकतो का हा एंट्रन्सचा भाग आहे, मुख्य प्रवेशद्वार जो आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा तो हा आहे आणि इथून आपण थेट आतमध्ये पाहू शकतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक तैलचित्र आहे, त्याचबरोबर जुना महापौर बंगला आहे, त्याचबरोबर समोर एक छोटा आपल्याला मोठा तळ जे आहे ते छोटंसं निर्माण केलेलं दिसतं आर्टिफिशियल। त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला जर गेलो तर इथली रचना जी आहे, आरेखन जे आहे ते निर्माण केलेलं आहे। जुन्या महापौर बंगल्याचा वास्तूला जसं तसं ठेवून त्या संपूर्ण स्मारकाचं आरेखन जे आहे ते इथं केल्याचं पाहायला मिळतं आहे। एक नवं डिझाईन जी आहे ते स्मारकाचं इथे पाहायला मिळते आहे। पुढच्या बाजूला जर गेलो तर आपल्याला इथे सर्व स्मारकाचं नेमकं कसं असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। हेच ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आहे आणि या स्मारकालाच आज संध्याकाळी भूमिपूजन सोहळा जो आहे तो आयोजित केला जाणार आहे। आपण जर दुसऱ्या बाजूला गेलो तर दुसऱ्या बाजूला देखील काही होर्डिंग्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्या होर्डिंग्सवरती नेमकं काय आहे ते आपण पाहूया इथे आल्यानंतर। आपण जर पुढे गेलो तर इथे आणखीन काही होर्डिंग्स जे आहेत वेगळे ते लावण्यात आलेलं आहे। स्मारकाचं नेमकं दर्शनी भाग कसा असणार आहे तो आपल्याला मुख्यत्वे पाहायचा आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर स्मारकाचा हा मुख्य भाग आहे आणि जुना महापौर बंगला जो आहे त्याच्या समोरच्या बाजूला जे एक छोटंसं गार्डन होतं तिथे हे छोटंसं तळ केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अतिशय सुंदर वास्तू सजवण्यात आलेली आहे। पुढच्या बाजूला हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तिथून आपण पुढे पाहिलं तर ही समोरच्या बाजूने कसं एकूण स्मारक दिसेल ते आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। हा जुना महापौर बंगला आहे आणि त्याच्या बाजूला इथे छोटंसं तळ निर्माण करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथे झाडं दिसत आहेत, पर्यावरणपूरक असं हे स्मारक जे आहे ते इथे बनवण्यात आलेलं आहे। या स्मारकाचा काही भाग हा अंडरग्राऊंड असणार आहे, भूमिगत असणार आहे। त्याचबरोबर या स्मारकाच्या बाजूला देखील इथे काही आपल्याला वास्तू दिसत आहेत, तिथे देखील काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे स्मारक जे आहे ते निर्माण करण्यात येणार आहेत। एकूणच या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पहिली झलक जी आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे। त्यावेळेला एक ॲनिमेशन चित्रफित जी आहे ती देखील दाखवली जाणार आहे। हे स्मारक आतून कसं दिसणार आहे त्या संदर्भात तमाम शिवसैनिक जे आहेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत, त्यांच्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे। सर्वांना उत्सुकता आहे की हे स्मारक नेमकं कसं असेल, बाहेरून कसं असेल ते आता आपण इथून दाखवलेलं असेल, आतमधून हे स्मारक नेमकं कसं असणार आहे या संध्याकाळी एका चित्रफितीच्या मार्फत हे जाहीर केलं जाणार आहे। उदय, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि ही एक्सक्लुझिव्ह माहिती फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, कारण हे स्मारक नेमकं कसं असणार आहे हे आमच्या प्रतिनिधीनं दाखवलं आणि आज या स्मारकाचं भूमिपूजन होत आहे। यानंतर आता वळूयात कोरोना बेड्सच्या रियालिटी चेककडे। आता सुरुवातीला संपूर्ण राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला माहितीये की रुग्णसंख्या ही जास्त आहे। मुंबई असेल, पुणे असेल, नाशिकमध्ये तर नाशिक शहर हे कोरोनाचा दाहक हॉटस्पॉट बनलेला आहे। सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी सरकारी आरोग्य यंत्रणांनी अनेक व्यवस्था केल्याचा दावा केलेला आहे, पण पालिकेनं 24/7 विशेष कक्ष सुरू केलाय आणि याच ठिकाणी सर्वसामान्यांना कोणत्या रुग्णालयात कोणता बेड उपलब्ध आहे याची माहिती दिली जाते। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। आज आहे तो महानगरपालिकेचा हेल्पलाईन कक्ष जिथे 24/7 काम चाललंय। नेमकं कशा प्रकारे काम चाललंय तेही आपण एक बघूया। या ठिकाणी जर का आपण बघितलं तर एक विशेष हेल्पलाईनसाठी काही स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आलाय। सतत आणि अखंड वाजणारा फोन आणि या फोनच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत खरं तर ही लोकांना माहिती देत आहे की कुठे बेड्स उपलब्ध आहे आणि कुठे बेड्स उपलब्ध नाही आहेत, कशा प्रकारची व्यवस्था त्यांची करण्यात येईल। या ठिकाणी एक सेंट्रलाइज मॉनिटर त्यांनी केलेलं आहे, ज्या मॉनिटरमध्ये टोटल किती हॉस्पिटल्स आहेत, जवळपास 115 हॉस्पिटल्स आता या ठिकाणी कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेचे आहेत, सरकारी आणि खाजगी सुद्धा आहेत। 4330 रिझर्व्ह बेड्स आहेत त्यामध्ये आणि 1798 व्हॅकंट आहे आता। अशा प्रकारची माहिती आता देण्यात येते। काही ठिकाणी ऑक्सिजन आहे, आयसीयू आहे, व्हेंटिलेटर आहे आणि याचबरोबर जनरल बेड सुद्धा या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी फोनही अखंड वाजतोय, आपल्याला त्यांच्याशी सुद्धा बोलायचंय, त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घ्यायची आहे। नमस्कार, तुमचा काय परिचय?
सर मी डॉक्टर मानसी कापडनीस, मी BMS ग्रॅज्युएट आहे आणि मी इथे करोना हेल्पलाईनमध्ये ड्युटी करते. नक्कीच, म्हणजे स्वतः डॉक्टर या ठिकाणी ड्युटी करतात. तर मला हे जे मॉनिटर दिसतंय, आता व्हेंटिलेटर बेड जर का उपलब्ध इथे आहेत तर आपल्याला या ठिकाणी जर का आपण या व्हेंटिलेटरवर एक क्लिक केलं, होतील मॅम, कारण की इथे आता व्हेंटिलेटर बेड कोणते कोणते उपलब्ध आहे मला सांगू शकाल तुम्ही? यांच्या रेकॉर्डनुसार जर का बघितलं आपण तर 329 व्हेंटिलेटर बेड आता उपलब्ध आहे. आपण आता बघणार आहोत या ठिकाणी काही लोकमान्य हॉस्पिटल्स वगैरे सुद्धा नाव दिलेले आहेत. एक नंबर दिलेला आहे 0253, तो नंबर सुद्धा आपण लावून बघूया. हॅलो 0253 230 कोणतं हॉस्पिटल? 3381. अच्छा अच्छा, एक मिनिट सर. काल ॲड झालं का सर आपलं हॉस्पिटल? हा आहे तो नंबर लोकमान्य हॉस्पिटलचा, जो या ठिकाणी रेकॉर्डवर दाखवतोय की ज्या ठिकाणी एक बेड उपलब्ध आहे आणि जो व्हेंटिलेटरचा आहे, ICU मधला आहे. हा नमस्कार, लोकमान्य हॉस्पिटल ना? हो, तो आपल्याकडे कोरोनाचा व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहे ना? किती, मला एक पेशंट आणायचा होता. ठीक आहे, नाव सांगा पेशंटचं. पेशंट ऍडमिट करायचंय. हा, ऍडमिट करायचंय, व्हेंटिलेटर ची आवश्यकता पडणार आहे. तर आपल्याकडे व्हेंटिलेटर बेड आहे ना? नाही सर, आपल्याकडे नाहीये. वेंटी अवेलेबल नाही आणि जनरल पण नाही, जागा नाहीये. धन्यवाद. हे अशा प्रकारचं हे सत्य कसं म्हणायचं की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या हेल्पलाईन कक्षामध्ये सांगितलं जातंय, रेकॉर्डवर दाखवलं जातंय की लोकमान्य हॉस्पिटलला एक व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहे, अनेक ऑक्सिजन बेड सुद्धा उपलब्ध आहे. ते सुद्धा आपण बघणार आहोत की खरोखर ऑक्सिजन बेड यांचे किती आहेत. 853 वॅकंट म्हणतायत. लोकमान्यमध्ये 3 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे असं महानगरपालिकेचं रेकॉर्ड म्हणतंय. एक व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहे असं महानगरपालिकेचं रेकॉर्ड म्हणतंय. आणि प्रत्यक्षात मात्र लोकमान्य हॉस्पिटलला आपण याच ठिकाणी संपर्क केला तर आमच्याकडे व्हेंटिलेटरचा एकही बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजनचा एकही बेड उपलब्ध नाही, जनरल बेड एकही. डॉक्टर मानसी, तुमच्या रेकॉर्डवरनंच आपण लोकमान्य हॉस्पिटलला फोन केला, त्यांनी सांगितलं की व्हेंटिलेटरचा एकही बेड उपलब्ध नाहीये, ऑक्सिजनचा एकही बेड उपलब्ध नाहीये. मग ही माहिती खरी का त्यांनी सांगितलेली माहिती खरी? सर, हे कंटिन्युअस अपडेट होत राहतात, कारण की पेशंट डिरेक्टली पण हॉस्पिटलला येतात आणि आपल्या थ्रू पण जातात. मग जसं अपडेट होतात तसं दिवसभरामध्ये इन्फॉर्मेशन अपडेट होत राहते. त्यानुसार आपल्याला जे रिपोर्ट पण देत असतात. कधी कधी इन्फॉर्मेशन मॅच नाही होत, कारण की जर सकाळमध्ये जर आले असतील पेशंट तर त्यांची एंट्री जेव्हा येईल त्यानंतर मग ते अपडेट होईल. असं अपडेशनमध्ये थोडासा डिले होत राहतो. अपडेशनमध्ये डिले होत राहतो हे सांगण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या हेल्पलाईन कक्षातून केला जातोय. एक गोष्ट नक्कीच कौतुकाची आहे की 24/7 या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी काम करून दिलेलं आहे. यंत्रणा नेमकी काम कसं करते हे आपण प्रत्यक्ष बघितलं. यंत्रणा काम करत असताना यंत्रणेनं ही माहिती तातडीने अपडेट केली, जे समर्थन त्यांनी केलंय. तर त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य प्रादुर्भाव असलेल्या रुग्णाला नक्कीच होऊ शकते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. या जो कक्ष आहे या कक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारची सेवा लोकांना मिळते किंवा माहिती मिळते हे महत्वाचं आहे. इथनं माहिती बिनचूक दिली जाते, पण यांनी माहिती दिल्यानंतर प्रत्यक्ष त्या हॉस्पिटलला असलेली परिस्थिती ही मात्र तफावत आहे. ही आहे खरी परिस्थिती नाशिकमधली. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशिकनंतर आता नागपूरमध्ये सध्या सरकारी आणि खासगी अशा 96 रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आलंय. मात्र रोज निघणारी रुग्णांची संख्या बघता आता बहुतांश रुग्णालयात बेड्स हाऊसफुल अशी स्थिती आहे. बेड्सची स्थिती पॅनिक असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलंय. सध्या नागपुरात एकूण 290 ऑक्सिजन बेड्स, 62 ICU बेड्स, 18 व्हेंटिलेटर बेड्स रिकामे आहेत आणि नागपूरच्या लोकसंख्येच्या मानानं ही संख्या खूपच कमी आहे. दररोज 30 नवीन बेड्स वाढवण्यावर पालिका सध्या काम करत असून पुन्हा कंटेनमेंट झोन्स जाहीर करण्यात येतील अशी माहिती नागपूर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. नागपूर शहरामध्ये जे रुग्णासाठी जे बेड्स आहेत, शासकीय आणि खाजगी जे रुग्णालय आहेत त्यामध्ये बेड्स जे आहेत त्याच्यावर प्रेशर खूप वाढत आहे. परंतु त्याच्यासोबतच त्या उपाय करण्यासाठी दररोज आम्ही नवीन बेड ॲड करत आहोत, वाढवत आहोत. त्याच्यासाठी जे खाजगी रुग्णालय आहे त्यामध्ये सुद्धा नवीन हॉस्पिटल्स
वाढ करत आहोत आणि जे शासकीय रुग्णालय आहे त्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये वाढ करून आम्ही त्यामध्ये दररोज काही ना काही जे बेड्सची संख्या ते वाढवत आहोत। सध्या काय आपल्याकडे किती बेड्स आहेत, सध्या रात्रीचं काय स्टेटस आहे? काल जे आमच्याकडे माहिती मिळाली होती त्यानुसार खाजगी जे रुग्णालय होते त्यामध्ये 137 ऑक्सिजनचे बेड म्हणजे 137 आणि ICU 48 म्हणजे 48 आणि 12 व्हेंटिलेटर रिकामी होते। त्याच्यासोबत जे शासकीय आमच्याकडे रुग्णालय आहे त्यामध्ये 153 ऑक्सिजन बेड आणि 13 ICU बेड आणि 6 व्हेंटिलेटर रिकामी होते। पुढची बातमी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आज भूमिपूजन आहे। त्यावरून आता मानापमान नाट्य रंगू लागले। भूमिपूजनाला राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण नाही। गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी स्मारकासाठी लागणाऱ्या सगळ्या परवानग्या मिळवलेल्या होत्या। बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं देखील नाव निमंत्रण पत्रिकेत नाही। उलट बाळासाहेबांच्या दक्षिण मुंबईतल्या पुतळ्याच्या उद्घाटनावेळी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण होतं, मात्र आजच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण नाही। मनसेच्या संदीप देशपांडेंनी यावरती काय ट्विट केलंय ते पाहूयात। स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करतायत। हीच मराठी माणसाची भावना आहे आणि तीच महत्वाची आहे। बाकी भूमिपूजन कोण करतंय हे महत्वाचं नाही, असं ट्विट मनसेचे संदीप देशपांडे यांचं। तर मला आजच्या या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती नाही, बहुतेक आज ऑनलाईन कार्यक्रम आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे सेनेचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी। मला याच्या बाबतीतली अजून काही माहिती नाही। त्याचं कारण असं आहे की हा कार्यक्रम ऑनलाईन आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे याच्या बाबतीतली कुठली माहिती आम्ही घेतलेली नाही, कारण आम्ही देखील हा कार्यक्रम ऑनलाईनच करतो। ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी, पोटदुखीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडीचं काम करत असल्याची माहिती त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। सध्या शरद पवार यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय। त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। आता त्यांना रात्रीपासून निश्चित प्रकारे भरपूर रिलीफ आहे, जे पेन्स होते ते कमी झालेले आहेत, आराम निश्चित प्रकारे वाटतोय आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर गॉल ब्लॅडरमध्ये जे अन्य स्टोन्स आहेत तर या सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन काल जसं त्यांच्या उपचार करणारे डॉक्टर मायदेव जे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी नियोजन असं केलेलं आहे की गॉल ब्लॅडरसुद्धा आपण काढलं पाहिजे, सर्जरी ती पण करायची आहे, ती कदाचित 8-10 दिवसानंतर ज्यावेळी अतिशय सगळ्याच गोष्टी स्टेबल होतील त्यानंतर करावी, अशा पद्धतीचं त्यांच्या मनामधील नियोजन आहे। परंतु आजच्या परिस्थितीत पवारसाहेबांची तब्येत अतिशय उत्तम आहे आणि ते आराम करतायत। आणि बातमीसोबतच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। मात्र न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण, ती म्हणजे संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय आणि त्यामुळेच आम्ही वेळोवेळी आवाहन करतोय की मास्क घाला आणि सुरक्षित राहा, कारण दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या ही मास्क घालून त्यावरती आपण मात करू शकतो आणि म्हणूनच मास्क घालणं महत्त्वाचं आहे। आणि प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।